देशातलं पहिलं मेगाप्लेक्स पुण्यात सुरू होतंय। त्यात 15 स्क्रीन्सवर प्रत्येक दिवशी तब्बल 17 सिनेमांचे 90 खेळ पाहता येणार आहेत। 1997 मध्ये देशातलं पहिलं मल्टीप्लेक्स सुरू झालं। असं असूनही जवळपास 16 वर्षात मेगाप्लेक्स सारखी संकल्पना भारतात राबवली गेली नव्हती। योगायोगाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजेच पुण्यात त्याची सुरुवात होतीये। रेग्युलर 12 आणि व्हीआयपी दर्जाच्या 3 अशा एकूण 15 स्क्रीन्सचं देशातलं पहिलं मेगाप्लेक्स पुण्यात शनिवारपासून सुरू होतंय। सिनेपोलिस या कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतलाय। सिनेपोलिस वीआईपी 3 स्क्रीन्स का है, जिसमें आपको रिक्लाइनर सीट मिलेगा, खाने के लिए सर्विस ऑन सीट मिलेगा, रेस्टोरेंट ऑन सीट मिलेगा। तो वो वीआईपी में है। एक अलग ही अनुभव है वीआईपी, जो कि पुणे में आज तक कभी नहीं दिया गया है। उसके अलावा जो हमारे ट्रेडिशनल सिनेमा हैं उसमें 12 सिनेमाघर हैं। आप सोच सकते हैं कि एक जगह पे 12 सिनेमाघर एक साथ चलेंगे। या मेगाप्लेक्समध्ये 250 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। 1 लाख स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या मेगाप्लेक्सच्या उभारणीसाठी 8 महिने लागलेत। दर 10 मिनिटांनी नवा चित्रपट असे 17 चित्रपटांचे 90 खेळ प्रत्येक दिवशी या मेगाप्लेक्समध्ये पाहता येणार आहेत। हे मेगाप्लेक्स उभारण्यासाठी सिनेपोलिसनं जवळपास 40 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। पुण्यातील हडपसर भागात असलेल्या मगरपट्टा सिटी सीझन्स मॉल आहे। त्यातच या मेगाप्लेक्सची उभारणी करण्यात आली आहे। तरुणाईचं शहर असलेल्या आणि देशातल्या 7व्या क्रमांकाचं महानगर होऊ पाहणाऱ्या पुण्यातल्या रसिकांची पसंती अशा मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक असल्याचं सतीश मगर यांनी यावेळी सांगितलं। मॉल्स आणि मल्टीप्लेक्सेस आता एंटरटेनमेंटचे साधन झालेले आहेत आणि लोक पुढे सहलीला जाण्यासारखे येतात। त्यामुळे त्यांना पुरेपूर अख्ख्या कुटुंबाला सगळ्या प्रकारचं सुविधा मिळेल हीच त्यामध्ये आमची अपेक्षा होती। सिनेपोलिसने 2017 पर्यंत देशातल्या 40 शहरात 500 मल्टीप्लेक्स उभारण्याचं नियोजन केलंय। तर पुण्याबरोबरच देशातल्या इतर 4 शहरांमध्येही मेगाप्लेक्स उभारले जाणार आहेत। कॅमेरामॅन संपत मोरे आणि स्वप्नील बापटचे ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे।